चंद्रपूर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आज चंद्रपूर बंदचे आवाहन केले होते। सकल हिंदू समाजाच्या या आवाहनाला साथ देत चंद्रपूर शहरातील व्यापाऱ्यांनी बंदला चांगला प्रतिसाद दिला आहे। बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। बांगलादेशातील जनता पेटल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना या भारतात दाखल झाल्या होत्या। अशा असताना बांगलादेशात मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहे। हिंदूचे घरे जळली जात असून त्यांना शासकीय नोकरी सोडण्यास भाग पाडले जात आहे। मानवतेला काडीमा फसवण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया सकल हिंदू समाजाचे संयोजक शैलेश बागला यांनी दिली आहे। सकल हिंदू समाज आयोजित या आक्रोश मोर्चेमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार व शहरातील नागरिक सहभागी झाले होते। बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहे, याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। सर्व जातीच्या सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून सर्व धर्मीय पाठिंबा घेऊन आज चंद्रपूर बंदचं आवाहन व आक्रोश मोर्चा निघाला आहे। सर्व जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहे। सर्व पंथाचे लोक सहभागी झाले आहे। बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीचा हिंदू बांधवांवर भगिनीवर अत्याचार होतो आहे हा असहनीय आहे। औरंगजेबी वृत्तीने रावणी वृत्तीने हा अत्याचार सुरू आहे। बांगलादेश मधले समस्त हिंदू देश सोडावा या पद्धतीने हा अत्याचार पराकोटी पर्यंत पोहोचला आहे। या विरुद्ध समस्त हिंदू समाज, सकल हिंदू समाज यांनी या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या देशाच्या साऱ्या हिंदूंना आम्ही आपल्या पाठीशी आहोत आणि जे आतंकवादी दहशतवादी आहे त्यांना इशारा दिला आहे की या अगोदर तुमच्यासाठी जर भारत पाठीशी उभा राहिला तुम्ही असा अत्याचार करू नका, अन्यथा याचा दुष्परिणाम तुम्हाला सहन करावा लागेल, भोगावा लागेल। हे आज जे चंद्रपूरच्या नागरिकांतर्फे सत्तम आक्रोश मोर्चा जे काढण्यात येत आहे ते मोर्चा बांगलादेशमध्ये आमचे जे हिंदू भाई आहे त्यांच्यावर सतत आक्रमण होत आहे। त्यांची नोकरी काढून घेण्यात येत आहे, त्यांचे घर जाळत आहे, त्यांच्या मुलांना जाळून घेत आहे। त्याच्या विरोधात आम्ही हे निषेध मोर्चा चंद्रपूरहून काढलाय। आमच्या मोर्चाचा उद्देश हा आहे की पूर्ण विश्वामध्ये तुमच्या माध्यमातून हा मेसेज गेला पाहिजे की जिथं हिंदूवर अत्याचार होणार चंद्रपूरचे हिंदू सर्व तयार राहणार। सकल हिंदू समाज चंद्रपूर कडून हा मोर्चा काढण्यात येत आहे। जो बांग्लादेश में जो हमारे हिंदुओं पे अत्याचार हो रहा है उसके विरोध में ये पूरे विश्व में संदेश जाना चाहिए और हमारा संदेश बांग्लादेशियों के हिंदुओं तक पहुंचना चाहिए कि हम उनके साथ है। इसलिए हमने आह्वान किया था। पहले मैं व्यापारी मंडल का अध्यक्ष हूँ, अध्यक्ष के पहले एक हिंदू के नाते हमने सबसे अपील की कि भाई हमको बंद रखना चाहिए, तो लोगों ने स्वयं पूर्ति से बंद रखा है और हमारा समर्थन किया है। हम जाके कलेक्टर को, राष्ट्रपति को कलेक्टर के माध्यम से एक लेटर देंगे और सभी धर्म जाति पंथ के लोग हमारे साथ है और यहाँ तक कि हर चीज से लोग हमको समर्थन दे रहे हैं और अपने स्वयं फुर्ती से सब अपने प्रतिष्ठान बंद रखे हैं। इसलिए सभी प्रतिष्ठानों का मैं धन्यवाद अदा करता हूँ। आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं। त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो। अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो। संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो। शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो। आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत। त्यांचा वापर करा। सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते। प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा। आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।